मिळून साऱ्या जणी आणि मॅक्स वुमन यांच्या कट्ट्यावर बोलण्यासाठी मला आमंत्रित केलंय. मिळून साऱ्या जणीचे संपादक आणि त्यांचे सहकारी आणि मॅक्स वुमनचे संपादक आणि त्यांचे सहकारी सगळ्यांचे आभार मानते. माझ्यासमोर असलेले आपण सर्व त्यांचेही आभार मानते आणि माझ्या अनुभवावर आधारित काही थोड्या 4 गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. आत्तापर्यंत आपण विवाह ही घटना बाजाराचा कसा भाग झाली आहे आणि ती घटना वैयक्तिक आयुष्यातली महत्त्वाची घटना आहे का बाजाराचाच फक्त भाग आहे अशी भ्रांत पडावी इथपर्यंत आपली पाऊलवाट किंवा आपण चालत आलेलो आहोत. जेव्हा हा विषय माझ्यासमोर आला, लग्नातला भपका आणि कुणावर ठपका, भपका कसा कसा आपल्यापर्यंत पोचतो असं माझ्या मनामध्ये विचार सुरू झाला. मी अशी कर्वे रोडवर अत्यंत वाहतुकीच्या गर्दीच्या वेळात घरी परत होते, रिक्षात होते आणि एकदम असा डीजेचा एक भयंकर माझ्या कानावर आदळला. डीजे म्हटलं काय झालं, बघितलं तर लग्नाच्या हॉल समोर वर घोड्यावरून त्यांची बरात येत होती आणि त्यांचं आगमन हॉलमध्ये होत होतं. नंतर मी अशी सहजच माझ्या एका खास करून तरुण मैत्रिणीच्याकडे भेटीला गेले होते. तिने अत्यंत उत्साहाने एका हातात उचलता सुद्धा न येणारा असा एक अल्बम, अरुणाताई तुम्ही हे बघायलाच पाहिजे. तिला माहित आहे अरुणाताई म्हणजे काय आहे ते, पण तरी सुद्धा तिच्या मुलीच्या लग्नाचा, आता शशी बोलले आपल्याशी, ते बोलत असताना मला काय वाटलं हे मी नंतर एका मिनिटात सांगणार आहे. तर हे बघा 4 दिवसाचे सगळे विधी आणि तो का अल्बम मी म्हटलं आणि खूप कौतुकाने मुलीच्या लग्नाचा विषय आणि वगैरे वगैरे सगळं बोलत राहिली. नंतर माझ्या घरी एक मदतनीस आहे, तिच्या मुलीच्या लग्नासाठी तिने कर्ज घेतलं. कर्ज तर आपण देतोच म्हणजे आपल्या मदतनीसाला. नंतर ती तिच्या मोबाईलवरचे व्हिडिओ आणि फोटो अतिशय रसभरीत वर्णन करून माझ्याशी शेअर करत होती. लग्न अटेंड करायचा प्रसंग तर आपल्या सगळ्यांवर येतो. लग्न समारंभ संपल्यानंतर तिथे जी आपली सर्व झाडझूड करणं व्यवस्था असते, अक्षदाचे ढीग, सुकलेल्या फुलांचे ढीग, अशी दृश्य माझ्या मनासमोर. नंतर घरी सुद्धा आपण जेव्हा काही आवरावरी करतो तेव्हा रद्दीत टाकलेल्या लग्नपत्रिका आणि उगीच भेटवस्तू म्हणून आलेल्या घरातल्या अडगळीतल्या वस्तू, हे सगळं डोळ्यासमोर अशी दृश्य येतात. या दृश्य वेगळी वेगळी जरी असली, म्हणजे डीजेचा आवाज ते रद्दीत जाणाऱ्या वस्तू किंवा अडगळी, त्याच्यामध्ये एक कॉमन सूत्र आहे आणि ते आहे भपक्याचं. मग मी विचार करायला लागले की हा जो भपका आहे तो आपल्या सर्वांच्या आयुष्याचा भाग कसा होतो, आपल्या कळत न कळत होत असतो. म्हणजे आपण अशी लग्न अटेंड करतो, सहभागी होतो, आपले विचार कसे कासे ना. नंतर दुसरं असतं, असं लक्षात येतं की आपण त्याचे वाहकही आहोत आणि बळीही आहोत. मग असं का व्हावं याच्यावर जरा खोल विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एक मूल्यव्यवस्था आहे. ही एक मूल्यव्यवस्था आहे. ती मूल्यव्यवस्था आपण थोडीशी समजून घेऊया. शशी जेव्हा बोलत होते तेव्हा त्या मूल्यव्यवस्थेचं एक वेगळं रूप माझ्यासमोर आलं आणि ते असं होतं की मागणी आहे शशीकडे असलेल्या कौशल्याला, परंतु तिथे मागणी असली तरी त्याच्यात दिखावा आहे. परंतु एक फोटोग्राफर म्हणून, एक कलाकार म्हणून त्यांच्या मनामध्ये एक अशी अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ, हळूवार अशी भावना आहे की मी माझ्या कामासाठी प्रामाणिक असायला हवं
आणि ते त्यांचे मोक्याचे क्षण मी टिपायला हवेत. पण त्याला आज बाजारात वाव कुठे आहे, असा प्रश्न सारखा माझ्या मनामध्ये घोळत होता. पुन्हा मी माझ्या विचारसूत्राकडे येते. ही मूल्यव्यवस्था तयार कशी झाली तर 1994 साली एक हम आपके है कौन असा सिनेमा आला होता. त्या सिनेमानी एक मापदंड तयार केला. कशाचा? तर भपकेदार लग्न किंवा थाटामाटातली लग्न कशी व्हावीत. 94 हे साल काय अपघात नव्हतं. 90च्या दशकात ते साधारण 2000 म्हणजे मागचं सहस्र संपेपर्यंत IT क्षेत्रातले पगाराचे पॅकेजेस आणि शिक्षित संपन्न असा मध्यम वर्ग यांची बरोबर गाठ पडली. आणि त्याच्यातून शिक्षित मध्यम वर्गाकडे त्यांच्या खिशामध्ये अशा प्रकारचा थाटमाट, अशा प्रकारचा अवाजवी खर्च करण्यासाठी एक क्षमता तयार झाली. आणि आपली अर्थव्यवस्था जी आहे ती नफा केंद्री असल्यामुळे बाजारपेठेने खिशातले असलेले हे पैसे आणि बाजारात नवनवीन उत्पादनं, नवनवीन त्यांना ऑप्शन्स देणं, वाटा तयार करणं खर्च करण्याचा, हे अत्यंत कौशल्यपणे कुशलतेनं केलं. गरज होती आणि ती गरज मार्केटनी, म्हणजे तुम्ही प्रियदर्शनी जेव्हा आकडे देत होत्या थोडा वेळ मी असं म्हटलं की भारतातलंच आहे का जगातलं आहे स्टॅटिस्टिक. कोटी डॉलर्स, अरे कन्वर्ट करा रुपयामध्ये काय होईल. पण म्हणजे खरोखरच घाबरून टाकणारे आकडे होते. म्हणजे मी पण थोडा विचार केला होता त्याच्यावर, पण अशा पद्धतीने ते अंगावर आलं नव्हतं. खैर, ही गाठ पडली आणि कशाला मान्यता मिळाली, त्याला एक प्रतिष्ठा मिळाली. तर अशा प्रकारे उधळमाधळ अतिरिक्त खर्च करणं, प्रतिष्ठा म्हणून काय 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 तयार करणं वगैरे वगैरे, प्रतिष्ठा मिळाली, मान्यता मिळाली, ती आपण फॉलो करायला लागलो. आणि एकुलत्या एक मुलीचं किंवा मुलाचं लग्न कसं थाटामाटात करायचं ह्याचे एक असे प्रथा पडायला लागली. मूल्य तयार झालं आपल्या वागणुकीमध्ये, ते आपण स्वीकारलं. त्याच्यानंतर जाहिरात म्हणून जो प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये जाहिरातीतून हे स्वप्न, ह्या आकांक्षा इतर वर्गामध्ये सुद्धा पसरवण्याचं काम बाजारपेठेनेच केलं. कारण बाजारपेठेला फक्त नफा हवा असतो. त्यांना तुमच्या मानसिकतेचं काय होतं, तुमच्या नात्यांचं काय होतं, हे काहीही तसं विशेष पडलेलं नसतं. पण आपल्याला ते पडलेलं असायला पाहिजे. पण त्यामुळे काय व्हायला लागलं की ह्या आकांक्षा आणि हे 2000 नंतरच, म्हणजे हे जे सहस्रक आहे आणि ही जी गेली 2 दशकं आहेत त्याच्यामध्ये तंत्रज्ञान इतकं वाढलं. म्हणजे हे जे म्हणत होतं ना डिजिटल, मग रील करा, मग स्टेटस, त्याच्या पलीकडे पण आता आपण गेलेलो आहोत. तर त्यांनी काय केलं की ही जी आकांक्षा आहे, हे जे खर्च करण्याची रेषा आहेत, त्या अमर्याद केल्या ह्या 2-3 दशकामध्ये, ह्या गेल्या. म्हणजे 2000, 2010, 2020 आणि आता आपण 26 मध्ये आहोत. आणि उच्च मध्यम वर्गाच्या खिशात पैसे होते हो, पण निम्न मध्यम वर्ग आणि त्याच्यापेक्षा कनिष्ठ मध्यम वर्ग, त्यांना ही स्वप्न होती आणि ते कर्जात अडकायला लागले आणि त्यांची मानसिकता अस्थिर झाली. आणि माझं असं निरीक्षण आहे, जे काउन्सिलिंग मध्ये मी अनुभवते, की सर्व स्तरातल्या माणसांची मानसिकता अस्थिर झाली, असुरक्षित झाली. त्यांना आपल्या नात्यांबद्दल कधीही खात्रीच वाटते नाशी झाली. आणि ते कसं झालं, काय झालं, हा एक सायकोलॉजी या विषयातला भाग आहे. परंतु फक्त मी नमूद करते इथे की ह्या बाजारपेठेनी जे लोक क्षमता असलेले होते, त्यांच्या हातात जरी काही आलं असलं तरी त्यांच्या नातेसंबंधांमध्ये जी एक अशी दृढता किंवा एक विसाव्याचं ठिकाण, ते मात्र निर्माण होऊ शकलेलं नाहीये. त्याच्यानंतरच मला असं वाटतं टप्पा असा आहे की मध्यम वर्ग, सुशिक्षित मध्यम वर्ग हा
समाजामध्ये सुकर्म करण्याचा एक असा टॅब होता, टॅब, तो राहिला नाही. तो मार्केटच्या मागे धावत सुटला. आणि त्यामुळे काय झालं, त्यांनी साधेपणाने लग्न करणं, नुसतं नाही, लग्नच नव्हे, साधेपणाने राहणं, साधेपणाने घरातलं फर्निचर मांडणं किंवा साधेपणाने जेवण करून 4 लोकांना बोलवून आनंद मिळवणं, या सर्व ज्या मूल्यव्यवस्था होत्या ना, त्याची हेटाळणी केली. आणि हेटाळणी काही लोक करत नाहीत, परंतु त्याच्यातून फारकत घेऊन टाकली, त्यांनी पाठ फिरवली त्याच्याकडे. म्हणजे काय झालं की साधेपणाने राहणारे लोक आयसोलेट झाले आणि ते कुठेतरी असे तुरळक असतात, आपल्याला भेटतात, म्हणजे मला तर भेटतात, तेव्हा जरा बरं वाटतं. तर हे झाल्यानंतर होतं काय की मध्यम वर्गाचा भूमिका बदलते, लोअर मिडल क्लास त्याच्यात अडकत जातो, फरफटत जातो. आणि ही मूल्यव्यवस्था हळूहळू बदलत बदलत मूल्यव्यवस्थेमधला पुढचा टप्पा असा असतो की लग्न खर्च करतो जो वर पक्ष आणि वधू पक्ष, याच्यामध्ये सर्व हौसमौज, सर्व खर्च हा वधू पक्षाने करावा, अशी एक स्त्री पुरुष समानतेला छेद देणारी मूल्यव्यवस्था तयार होते. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं स्त्री पुरुष छेद नाही, त्याच्यामध्ये असं होतं की सर्व स्तरातल्या आईबापांना असं वाटायला लागतं की छान भरपूर खर्च करून आपण मुलीचं लग्न लावून दिलं तर तिला सासरी कमी त्रास होईल. म्हणजे हे एक मूल्य आपोआपच तिथे, आणि आपण हे सगळे नमुने ते काउन्सिलिंग मध्ये येतात बरं का, हे सगळे की मग काय ते फेल्युअर कशी होतात काय. आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा असा असतो की मध्यम वर्गाचा आणि लोअर मिडल क्लासचा सगळ्यांचाच एक त्यांच्या वागण्यामध्ये विसंगती तयार होते. आणि ती विसंगती कशी असते, तर आपण आत्ताच हुंड्याचा विषय बोललो, त्याच्यामध्ये हुंडाबंदी आहे, सगळेजण हुंडा देणं घेणं चुकीचं आहे असं समजतात, परंतु ऐच्छिक देण्या घेण्याच्या स्वरूपात त्यांनी इतकं विपरीत आणि भयावह रूप धारण केलेलं आहे. आणि त्याची असंख्य उदाहरणं आपल्याला न्यूजपेपरमध्ये ऐकायला मिळतात. ही एक विसंगती आपल्या वागण्या बोलण्याचा, आपल्या देवाणघेवाणीचा भाग होत गेली. आणि त्याच्या जोडीने दुसरी एक विसंगती आली की थाटामाटात मुलीचं लग्न करून देणं म्हणजे तिचा जो इस्टेटीवरचा हक्क आहे तो त्याच्यामध्ये सामावून, म्हणजे तिला जणू काही आपण इस्टेट देऊन टाकलेली आहे. पण खरं म्हणजे नियम काय, कायदा काय की स्त्रियांना, मुलींना मालमत्तेमध्ये मुलांच्या बरोबर, मुलग्यांच्या बरोबरीचा हक्क आहे. पण तेव्हा मध्यम वर्ग किंवा कनिष्ठ मध्यम वर्ग करतो काय, तर हक्कसोड पत्र बहिणीकडनं आणि मुलीकडनं लिहून घेतो. आणि जर तिने खळखळ केली, आपलं मत व्यक्त केलं, तर तिला म्हणजे भांडखोर, स्वार्थी आणि काय गृहकलह माजवणारी असं म्हणून शिक्का मारतो. म्हणजे हे पण एक मूल्यच आहे आणि हे मूल्य त्या भपक्याशी जोडलेलं आहे. अशी ही विसंगती आपल्या ह्याचा भाग होते. आणि आता बघा, मी ते डीजे माझ्या कानावर आदळले, तर ते जे डीजे करणारे होते लोक किंवा तो जो विवाह करणारा नवरदेव कोण होता, त्याचं हे जे एक सामाजिक भान असायला हवं की हा एक पब्लिक स्पेस आहे, हा रस्ता आहे, इथे आपण इतके जोरात आवाज करणं योग्य नाहीये, आपण फक्त हॉल भाड्याने घेतलाय, रस्ता भाड्याने घेतलेला नाहीये, म्हणजे मी कितीही आवाज करू शकतो, कुठल्याही रस्त्यावर जाऊ शकतो, हे मूल्य आपण स्वीकारतो, जणू काय आपला भाग होतो. नंतर आणखीन एक मूल्य काय होतं की मी एवढा वारेमाप खर्च करतो, तर खरं म्हणजे नियमाप्रमाणे जबाबदार नागरिकांनी काय करायला पाहिजे, तर त्याच्या सगळ्या पावत्या सकट तो खर्च लिहून सरकारला देऊन त्या वर्षाच्या इन्कम टॅक्स मध्ये आपण ते दाखवायला पाहिजे. पण आपण दाखवतो का? नाही. तर आपण कशाचं मूल्य रुजवतो? भ्रष्टाचाराचं. म्हणजे आपल्या ज्या ह्या वागणुकी आहेत ह्याच्यामध्ये अशी विपरीत मूल्य एका पाठोपाठ एक 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 एक, आणि ही मूल्य व्यवस्था फक्त विवाहाच्या रचनेमध्येच आहे असं नाही, आपल्या इतरही संस्थात्मक वागण्यामध्ये. पण आपण सध्या हा विषय विवाहाच्या मध्येच
लक्षात घेतोय. आणि जेव्हा आपण म्हणतो की मुलींनीच तो खर्च करायला पाहिजे, अर्थातच स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा आपण निकालातच काढतो. असं करता करता होतं काय की आपण आणखीन एक मुद्दा आहे मूल्यांच्या विषयाचा, तो म्हणजे पर्यावरणाची हानी. ध्वनी प्रदूषण करतो, वायू प्रदूषण फटाके वाजवून करतो, नंतर अक्षदा अन्नाची नासाडी करतो, प्लास्टिक वगैरे म्हणजे डेकोरेशनसाठी वापरतो. म्हणजे आपण करतो काय, तर हे सगळी जी आपली सेन्सिटिव्हिटी आहे ती गमावून बसतो की आपण पर्यावरणाचं संतुलन ठेवायला पाहिजे. हा साधा विषय आणि अत्यंत महत्वाचा विषय आपण विसरून जातो. म्हणजे ह्या मूल्यव्यवस्थेचे किती नजारे आणि त्याचा आपण भाग बनतो, पण तेव्हा आपण लग्नाच्या भपक्याबद्दलच फक्त विचारात घेतोय, लक्ष म्हणजे विषय म्हणून सांगते. तर हे पर्यावरण हानी आणि ह्या सगळ्यामध्ये इकॉनॉमीचा जो विषय आहे ना मॅडम, त्याच्यामध्ये मला असं वाटतं 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. आपण आत्ता जी राहिलेलो आहोत, आत्ता आपण जे अनुभवत आहोत, ती अर्थव्यवस्था कशी आहे? मी म्हटलं की नफा केंद्रीय. पण त्याचा आणखीन एक विचार आहे. तो असा आहे की आपले जे निसर्गाचे स्रोत आहेत ना, की ज्याच्यातूनच आपण सर्व अर्थव्यवस्था आणि हा सर्व डोलारा उभा करू शकतो, ते स्रोत हे मर्यादावाले आहेत. त्यांना मर्यादा आहेत. हे भान आपण पूर्ण विसरतो आपल्या व्यवहारामध्ये. आणि विवाह असा एक असा उधळणपट्टीला भयंकर मोठं मान्यता देणारा असा एक बिझनेस झाल्यामुळे मला हा विषय मांडावासा वाटतो की आपले जे नैसर्गिक स्रोत आहेत, ज्याच्यातून आपण सर्व आपल्या उपभोगाच्या वस्तू तयार करतो, तिथे त्या मर्यादा आहेत आणि तो विषय पर्यावरणाच्या संतुलनाशी जोडलेला आहे. आणि आपली ही जी इकॉनॉमी आहे ती असं म्हणते की घ्या, पृथ्वीच्या पोटातलं घ्या, म्हणजे सगळीकडे तुम्ही ओरबाडा या तत्वावर आधारित आपली इकॉनॉमी आहे आणि या तत्वावर आधारित आपले व्यवहार पण आहेत. मग मला वाटायला लागलं, प्रियदर्शनी मॅडमने जेव्हा इतके आकडे टाकले, ह्यांनी शशीनी आपला एक व्यवसाय, त्याच्या पाठीमागची प्रामाणिकता हे टाकलं, तर असं वाटायला लागलं सामान्य माणसं माझ्यासारखी किंवा आणखीन कोणी काही करू शकत नाहीत का बदल? तर मला वाटतं आपण करू शकतो बदल. ते कसे हे मला थोडक्यात सांगायचंय. ते असे आहेत की विवाह म्हणजे 2 माणसातलं हे वगैरे असं काही नाहीये बरं का. विवाह म्हणजे शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक आणि राजकीय, धार्मिक, जातीय अशा अनेक पैलूचा तो घटनाक्रम आहे. त्यामुळे आपण त्याच गांभीर्याने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आणि या सगळ्याच्या तळाशी जेव्हा आपण पर्याय म्हणतो किंवा बाजारपेठेमध्ये फरफटत गेलेलं असलं तरी सर्वांच्या मनामध्ये तळाशी एक इच्छा कॉमन असते आणि ती म्हणजे आपल्या सगळ्यांना अर्थपूर्ण नाती हवी आहेत. अर्थपूर्ण नाती हवी आहेत, प्रेम हवंय, संवाद हवाय, सहकार्य हवंय. पण ते कसं मिळवायचं आणि कसं जोपासायचं हे मात्र मार्केट आपल्याला सांगत नाहीये. हे आपल्याला आपल्याच विचारातून तयार करायचंय. तर तसा विचार करत असताना मला असं वाटलं, आणि हे छोटे छोटे प्रयोग अनेक लोकांनी केलेले आहेत बरं का, त्याच्यातूनच मी थोडंसं सूत्र तयार केलेलं आहे की लग्न म्हणजे जात आणि धर्माशी निगडीत जे विधी असतात ते विधी आणि आपण ज्या देशात राहतो म्हणजे भारत देशात त्यातले जे कायदे आहेत त्याप्रमाणे केलेला करार असतो आणि मान्यता आपण मिळवत असतो समाजाची आणि स्टेटची पण, म्हणजे राज्याची पण. तर विवाह विधी करत असताना, विधी आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे करताना एक गोष्ट आपण करू शकतो की जिथे मूल्य व्यवस्था बदलण्याचा मुद्दा येतो की विशेष विवाह कायदा 1954 हा जो आहे
त्याच्या खाली त्याची नोंदणी करणं, हा मी का मुद्दा मांडते, तर हा असा एक कायदा आहे की जो सर्व भारतीय नागरिकांना सामायिक आहे. म्हणजे आपण समतेचं मूल्य सहजच आपल्या एका व्यवहारातून सहजच रुजवू शकतो, इतकं ते सोपं आहे. नंतर जेव्हा आपण जाती धर्माशी निगडीत असलेले विधी, आता शशी पण विधीबद्दल बोलत होते, हे जे विधी आहेत ना, तर ते तरुण मंडळी जे विवाह उत्सुक लोक आहेत त्यांनी नीट अभ्यासावेत, ते वाचावेत, त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असमानतेचा जर कुठला मुद्दा असेल तर ते बदलावेत. आणि असे बदल काही संस्था आणि व्यक्ती करतात. अगदी स्पष्ट उदाहरण आधीच्या शतकातलं घ्यायचं असेल तर सत्यशोधक समाजाने अशी विवाहाची संहिता तयार केलेली आहे की जी आपल्याला एक मार्गदर्शन करू शकते. अर्थात आपण आपल्या कल्पना रचून सुद्धा ते करू शकतो. तर त्यातला स्त्री पुरुष समतेचा समतोल आपण तिथे रुजवू शकतो. नंतर मला असं वाटतं की आपलं जे साधेपणा आहे ना, ते मूल्य केंद्रीभूत करायला पाहिजे आपल्याला हे सगळं करताना. जर मूल्य व्यवस्था बदलायची असेल तर साधेपणा हा टाकाऊ नाहीये. साधेपणा हा आनंद देणारा आहे आणि तो आपण सगळ्यांनी केंद्रीभूत केला की आपल्याला त्याच्यातून काय काय करता येतं ह्याची एक छोटीशी म्हणजे जंत्री किंवा लिस्ट आपण काढू शकतो. की नवरा बायको उत्सुक जे लोक आहेत, विवाह उत्सुक, त्यांनी ठरवायचं की माझ्या आमदनीत, माझ्या खिशात किती पैसे आहेत, तेवढेच खर्च करून मी तुझे आणि माझे खर्च करून आपण विवाह सोहळा साजरा करूया. म्हणजे आपोआपच सगळं फॉल इन प्लेस, एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. हां, नंतर अशा मंडळींना पालकांनी म्हणजे मुलीच्या आई वडिलांनी आणि मुलाच्या आई वडिलांनी जो काही खर्च होईल तो समसामायिक वाटून घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सहकार्याचं समतेचं मूल्य रुजवता आणि त्यांना संसारासाठी जी काही आवश्यक आहे ती मदत करणं आणि विवाह सोहळा त्यांच्या खिशातल्या पैशातून त्यांनी आणि असे विवाह खूप लोकांनी केलेले आहेत, त्याची आपण बोलबाला करायला हवा. आणि नंतर आणखीन एक आपण करू शकतो की तरी सुद्धा माझ्या खिशात आहेत पैसे, म्हणजे काहीतरी मला करायचंय, त्याचं आहेत आपल्याकडे पैसे, तर सामाजिक कार्यासाठी देणगी देण्याची एक मूल्य आपण तयार करू शकतो की माझ्या मुलीचा विवाह झाला, माझ्या मुलग्याचा विवाह झाला, तर त्या निमित्ताने मी आज शिक्षणासाठी असलेल्या संस्था किंवा कितीतरी इकॉलॉजीवर काम करणारे लोक, तुमची जी काही धारणा असेल, तुमची जी काही मानसिकता म्हणजे जे काही चॉईसेस असतील त्याप्रमाणे तुम्ही ती देणगी देण्याचा विचार आणि ती अनाउन्स करणं, ते मूल्य रुजवणं असं आपण करू शकतो. आणि आमंत्रित हे मोजके ठेवणं आणि ह्याच्यासाठी ते कसं शक्य वगैरे हे म्हणजे ढाल ती बरोबर नाही आहे. कारण बघा अगदी रिसेंट आपला अनुभव आहे, लॉकडाऊनमध्ये आपण आमंत्रितांची संख्या ठेवली होती ना, आणि तिथे काय आनंद कमी झाला का? नाही झाला, सहज शक्य झालं ते. आणि आमंत्रितांची संख्या कमी ठेवली की मग हे जे क्षण टिपायचे आहेत ना ते सहज होतील. अशी रस्सी खेच नाही करावी लागणार. आणि खरोखर क्षण असतात ना ते टिपून ठेवायला पाहिजेत. थोडं जरा मी वैयक्तिक सांगते प्रियदर्शिनी, की माझं लग्न माझ्या म्हणजे आईबाबांच्याकडे अशा 2 आमच्या 10 बाय 10च्या खोलीत झालं. पण माझ्या बाबांना मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी फोटोग्राफर बोलवला आणि त्या विवाहाचे एक 4-5 फोटो त्यांनी काढले. नाही तर आमच्या दोघांच्या डोक्यात, म्हणजे माझ्या आणि माझ्या जोडीदाराच्या प्रकाश बुरटेंच्या डोक्यात ते आलं नसतं. कारण आमचं प्रिन्सिपल होतं आपल्या खिशात जेवढे पैसे आहेत तेवढेच खर्च करायचे. त्यामुळे पण माझ्या बाबांना फार हौस, मग त्यांनी ते तेवढं केलं आणि ते फोटो बघितले की मला खरंच खूप छान वाटतं. म्हणजे अदरवाईज आय वुड हॅव मिस्ड इट. ओके,
ओनली मेमरी वुड हॅव हेल्प मी, नॉट द ऍक्च्युअल. मग मी माझ्या नातवंडांना किंवा ह्यांना असं दाखवू शकले नसते, बघा आम्ही कसे दिसत होतो. मजा असते त्याच्यात, पण त्या साधेपणामध्ये खूप मजा असते, हे आपण खरं खूप रुजवायला हवं. मी कुठे होते? मूल्य व्यवस्थेमध्ये आणखीन एक आपण करू शकतो की सामूहिक विवाहासाठी नियोजन करणं, म्हणजे त्या समाजामध्ये ते मूल्य रुजवणं. आणि असं करता करता मला असं वाटतं की ह्या खूप म्हणजे अवघड गोष्टी नाही आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनी मोठ्या गोष्टींचा पायंडा आपण नक्कीच पाडू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं, आपण स्वतः काही गमावत नाही, त्याच्यामध्ये खूप काही कमावतो. आणि हे हे मी तुम्हाला फार ठामपणे सांगू शकते, कारण हा विषय मी जेव्हा सरितानी माझ्यासाठी दिला आणि तुमच्याशी मी डायरेक्ट बोलले नव्हते प्रियदर्शिनीसाठी, तर हा विषय मी वेगवेगळ्या फोरममध्ये लोकांशी बोलले, माझ्या नातीशी पण बोलले. नातीला त्या मूल्य व्यवस्थेमध्ये ग्रीन वेडिंग ही कॉन्सेप्ट आपण तयार करावी. ग्रीन वेडिंग. आणि ते ग्रीन वेडिंग मी सांगितलं माझ्या नातीला, तर तिला इतका आजी यू आर टेलिंग व्हेरी गुड थिंग, तुझं तुझं भाषण झालं की मला ते पाठवून दे. आणि इतकं तिने सेन्सिबली माझ्याशी डिस्कशन केलं. ती आता 22 वर्षाची होईल आणि ती म्हणाली, हो आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच खर्च करायला पाहिजे. म्हटलं वा, म्हणजे कुठंतरी मी कुणापर्यंत तरी पोचू शकले. आणि दुसरं एक माझ्या लक्षात आलं की माझ्या मैत्रिणींचा एक असा व्हॉट्सअप ग्रुप असतो ना, शाळेतल्या मैत्रिणी, तर त्यांच्यामध्ये पण हा विषय टाकला मी. तर जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं की हा इतका वायफट खर्च करणं बरोबर नाहीये, तू म्हणतीस ते बरोबर आहे. आणि आणखीन एक मुद्दा त्याच्यात आला, आणि तो असा होता की ग मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये हे करतात, अरेंज करतात, ते काय स्वयंपाक करतात, ते काय टेस्टी पण नसतं, काय जेवतात लाईन लावून वगैरे वगैरे. आणि ते लग्न टिकेल की नाही हा भयंकर मोठा प्रश्न असतो. आणि ती असुरक्षितता आपल्याला घेरून आहे. आणि ते आपण समतोल कुठेतरी आणि नातेसंबंधांमध्ये अर्थपूर्ण नाती ही सगळ्यांना हवी आहेत. पैसे उधळणाऱ्यांना हवी आहेत, पैसे नीट वापरणाऱ्यांना हवी आहेत, पैशाबद्दल चिकित्सक असणाऱ्यांना हवी आहेत. ते गाभ्याचं तत्व आहे. आणि ती कशी आपण निर्माण करू शकू, आणि ही करण्याची विवाह ही घटना एक अतिशय चांगली संधी आहे. आणि त्याच्यामध्ये एकच सूत्र सांगते अर्थपूर्ण नात्याचं, की मी स्वायत्त आहे. हे सूत्र जरी असलं तरी मी परस्परावलंबी पण आहे. मी स्वावलंबी आहे आणि परस्पर अवलंबी पण आहे. आणि हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत अर्थपूर्ण नाती निर्माण होत नाही. आणि आपण परस्परावलंबी फक्त ह्युमन बिईंग्सच्या संदर्भात नाही, तर निसर्गाच्या संदर्भात पण आहोत. आणि ते परस्परावलंबन आपण एकमेकांशी जोडलं, आणि जोडलं तरच आताचा जो युद्धाचा भपका आहे आणि त्याच्या जोडीने मुलींचा आणि स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा भाग आहे, त्याच्यावर आपण ते दुष्टचक्र भेदू शकणार नाही. त्यामुळे मी जे माझे आत्ता विचार तुमच्यासमोर मांडले, त्यातून आपला एक स्वतःशी संवाद सुरू होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही माझ्याबरोबर सहमत असाल की हे आपण छोट्या छोट्या कृतीतून नक्कीच बदलू शकतो. मला इथे माझे विचार मांडायला बोलवलं आणि मी मोकळेपणाने तुमच्यासमोर बोलू शकले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानते.